हो सॉरी, माझ्या नखांनी झालेल्या जखमांमुळे तुम्हाला गावासमोर अपमान सहन करावा लागला. अहो लालीजी, नका असा काही विचार करू. तुमच्यामुळं काय झालेलं नाही. असं कसं काय नाही झालं? तर जामकरांनी तुम्हाला अटक केली असती तर? अशी कशी अटक करेल? अहो अटक करण्यासाठी लागतो पुरावा, आणि मी काही केलंच नाही तर पुरावा तरी कसा काय सापडेल सांगा बरं. अहो जामकर साहेब त्यांचं काम करतात, त्यांचं कर्तव्य निभावतात. आपल्या गावातला एक चांगला माणूस म्हणून आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे, त्यांची मदत केली पाहिजे. तुम्ही माफ केलं असेल त्यांना, मी नाही माफ करणार. अहो तुम्ही बघितलं का नाही, सगळ्यासमोर त्यांनी माझी माफी मागितली. आपण पण आपलं मोठं म्हणून दाखवायचं, माफ करून मोकळं व्हायचं. जित्या, अरे बहुतेक काल रातच्याला आपण दोघांनीच माती खाल्ली असणार. आपल्यामुळेच गोपाळवर ही वेळ आली. मला व्हायचं आठवतंय बरं का. अमर, अकबर, अँथनी, पांडुरंग, अरला का मग आपण माती नाही, आपण तर शानच खाल्लंय. अख्ख्या गावापुढं गोपाळला जामकर खुनी मानला, शर्ट काढायला लावला. अरे गोपाळला किती त्रास झाला असेल. आणि तरी बी गोपाळनं एवढे मोठं मन करून जामकरला माफ केलं लागा. पण आपण जे काय वागलोय का नाही, गोपाळ आपल्याला कवाच माफ नाही करायचा. चल त्याची माफी मागू. चला माफी माग. मोठी चूक अरे उठा उठा अरे उठ माफ कर गोपाळ, बर काय झालं काय सांगा आधी मला. माफ कर. अरे काल आम्ही दारू प्यायला बसलो होतो आणि ते जामकर साहेब आले. असं झालं सगळं, आणि आमच्या मनात काय नव्हतं त्यांना सांगायचं. पण ते जामकरनं आमच्या दारूच्या नशेत कसं काय काढून घेतलं काहीच कळलं नाही. ही छी छी छी. अरे दारू पिता मला सोडून, म्हणजे दारू पिता. अरे मैत्रीच्या नावावर कलंक आहे. तुम्ही कलंक. थो लागा जित्या मांग्या. तुम्ही असं करायला असं वाटलंच नव्हतं. थो.